न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। 2 कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या 7 वर्षाच्या चिमुकल्याची सुटका, चौघांना केले जेरबंद। 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। त्यानंतर मानपाडा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या 3.5 तासात शहापूर परिसरातून मुलाची सुखरूप सुटका करत चौघांना अटक केली आहे। या अपहरण प्रकरणातील 2 आरोपी हे अल्पवयीन आहेत। महत्त्वाचे म्हणजे शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकानंच हा अपहरणाचा कट रचल्याचं पोलीस चौकशीत उघड झालंय। वीरेन पाटील असं मुख्य आरोपीचं नाव आहे। डोंबिवली पूर्वेकडील रिजन्सी अनंतम गृहसंकुलात राहणारे बांधकाम व्यावसायिक महेश भोईर यांचा खाजगी शाळेत शिकणारा मुलगा कैवल्य वय वर्ष 7 सकाळी 7:30च्या सुमारास शाळेत जाण्यासाठी नेहमीच्या रिक्षातून निघाला। सकाळी 9च्या सुमारास रिक्षा चालक वीरेन पाटील याच्या मोबाईलवरून महेश यांना व्हॉट्सअप कॉल आला। एका अनोळखी व्यक्तीने त्यावर संवाद साधत तुमच्या मुलाचं रिक्षा चालकासह अपहरण केलं आहे, 2 कोटी रुपये द्यावे लागतील। पोलिसांना कळवल्यास दोघांना ठार मारण्याची धमकी दिली। महेश यांची पत्नी कोमल हिने मानपाडा पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पथके नेमली। पोलिसांचा संशय बळावला। महत्त्वाचे म्हणजे मुलाला शाळेत नियान वीरेन आणि त्याचा भाऊ करायचा। सलग येणारा वीरेनचा भाऊ शुक्रवारी आला नाही। वीरेनच्या मोबाईलवरून व्हॉट्सअपवरून कॉल करून खंडणी मागितली जात असल्याने पोलिसांचा वीरेनवर संशय बळावला। वीरेनच्या भावालाही चौकशी कामी आणलं होतं। दरम्यान संबंधित मोबाईल ट्रेस करत पोलिसांची पथके शहापूर परिसरात पोहोचली आणि रिक्षाच्या नंबरवरून तिचा शोध घेत कैवल्याची 3.5 तासात सुटका केली आहे। वीरान यानेच अपहरण कट रचल्याचं समोर आल्यानं पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।